सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता चाललो आहोत आपण नालासोपाराला मामाच्या गणपतीच्या पाया पडायसाठी. सो इथे ऑलमोस्ट जायची तयारी तर झाली आहे आणि कोमलसुद्धा इथे रेडी होते. झाली का ग रेडी? सो चला, कोमल पण रेडी झाली आहे. फटाफट निघू, 5 मिनिटात गाडीचा जुगाड करायचा आहे. सो आपली गाडी आहे ना सर्व्हिसिंगला दिली आहे, तर आता बघूया. आपल्या मित्राची गाडी सांगितली आहे त्याला की पाहिजे, जर झाली तर ती घेऊन जाऊ, नाहीतर बघूया देवा पाहिजे, नाहीतर आहे आपली ट्रेन. बघूया आता, खाली जाऊया आधी आणि गाडी जर अवेलेबल झाली तर आपण गाडीने जाऊ नालासोपाऱ्याला. वातावरण पण खूप चांगलं आहे, आताच पाऊस पडून गेला आहे. सो असं काहीसं इथलं ठाण्यातलं वातावरण आहे. स्वतः बघू, नालासोपाराला जाईपर्यंत असंच वातावरण राहिलं तर चांगलं आहे, नाही तर आहे मग हॉल्ट घेत जायचं नालासोपाराला. सो चला निघूया आपण, नाही तर खूप लेट होईल आपल्याला. सो फायनली निघालो आता आम्ही नालासोपाराला जायला मामाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी. सो त्या दिवशी अलिबागला गेलेलो तेव्हा कोमलला नेता नव्हतं आलं, सो ती थोडी अपसेट होती. सो आता तिला नेतोय, तर आय होप तिचा मूड चांगला असेल, कारण की त्या दिवशी अलिबागला गेलेलो आणि ती ऑफिसला गेलेली, त्यामुळे तिचा मूड ऑफ झालेला. तिला पण यायचं होतं अलिबागला, पण तिला येता नव्हतं आलं. सो आता आम्ही निघालो आहोत नालासोपाऱ्याला. गाडीचा जुगाड तर झालाय, स्वतः जाऊ, पटापट सामान ठेवू डिक्कीमध्ये आणि निघू थेट नालासोपाऱ्याच्या. सो फायनली मित्रांनो, गाडीचा जुगाड झालाय. गाडीचा जुगाड कसा केलाय ते तुम्हाला दाखवायला भेटलं नाही, पण ठीक आहे, झालाय जुगाड. गाडी म्हणजे चावीचा जुगाड केला आधी गाडीसाठी, तो चावीचा जुगाड झाला. सो गाडी तर मिळाली. सो इथे कोमल फोनवर बोलते आणि इथे पावसाची थोडीशी सुरुवात झाली आहे. सो थोडं आपण थांबलो आहे पार्किंगमध्येच. स्वतः 5 ते 10 मिनिटात निघू, पाऊस कमी आहे तेवढ्यात आपण पोचू. सो मामाचा पण फोन येतोय, बघूया काय बोलतोय. सो फायनली रेडी झालो आहे आपण. इकडे कोमलसुद्धा रेडी झाली आहे. तर चला आता निघूया आपण. चला निघू आता आपण. गणपती बाप्पा, निघू आता आपण नालासोपाराच्या दिशेने मामाच्या गणपतीला.
मित्रांनो आता आपण आलो आपल्या मामाच्या घरी. जस्ट आलो आहे आणि फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला मामाचा गणपती दाखवतो. तुम्हाला आता कंटाळली अक्षरशः. तुम्हाला कसं वाटतंय? आणि तिथे शेफ जेवण बनवताना काय स्पेशल बनवतात? दाल फ्राय स्पेशल रियम शेट. आणि इथे दाल फ्राय कसा बनवतात ते तुम्हाला शिकते मामाकडून. सिक्रेट रेसिपी. आणि ही आजी आहे म्हणजे सिक्रेट रेसिपी चालू आहे दाल फ्रायची. तो बघू आजच्या जेवणात आपल्याला दाल फ्राय मिळणार आहे. मग ते आपण जेवताना सांगूया कशी झाली आहे दाल फ्राय. तो येताना एवढा रस्ता बेकार होता ना की तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही. तो डायरेक्ट पावसाला जो मोबाईल आतमध्ये ठेवला तो डायरेक्ट इथे नालासोपाराला घरात येऊन मोबाईल काढला आहे. तो तुम्ही समजून घ्या कारण की एक तर काळोख झालेला, त्यात पाऊस, त्यात ट्रॅफिक. तो मोबाईल काढायला काही चान्सच नव्हता. तो जेवढं काही शक्य होतं दाखवलं ते तुम्हाला दाखवलं आहे. सो मित्रांनो आता ही चिल्ली पिल्ली आली आहेत आरतीसाठी. सो आता थोड्या वेळात आरतीला सुरुवात होईल आणि या बाप्पाची आरती करायला या सर्व. मित्रांनो इथे जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये आहे कोबीची भाजी, चवळीची भाजी, पालकची भाजी, पापड, डाळ, पुरी आणि करंजी. आता जेवण बघूया कसं झालं आहे जेवण. चला जेवायला या सर्वांनी. मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे. छान झालेलं जेवण. आता उद्या आहे पूजा. सो आता पूजेचं जे डेकोरेशन आहे ते सुरू करतो आहे. आता मामा ते पूजेचे डेकोरेशन ते करायला घेतो. स्वतः तेच बघूया आपण. तो फायनली येतं इथे पूजेचं जे मकर आहे ते तयार झालं आहे. सुप्रभात मित्रांनो. वाजले सकाळचे 8 आणि इथे पावसाने जोरात हजेरी लावली आहे नालासोपाऱ्यामध्ये. सकाळपासून पाऊस पडतो आहे. जाताना घरी कसं जायचा प्रश्न पडला आहे कारण की पुढे झाल्यानंतर आम्हाला निघायचं आहे शाळेला जायला आणि असंच पडत राहिला पाऊस तर घरी कसं जायचा मोठा प्रश्न आहे. तर बघू आता उठलं आहे तर फ्रेश होतो, पटापट आंघोळ वगैरे करतो. त्यानंतर भरती येतील पूजेसाठी. पूजा झाली की आपण निघू आपल्या घरी जायला. हा दे
आज आहे सत्यनारायणची पूजा. इथे कोमल रांगोळी काढताना खूप मन लावून रांगोळी काढते. इकडे पूजेची तयारी चालू आहे मामीची. इकडे गणपती बाप्पा आणि इथे पूजेचा मखर पण सजलाय. आणि हे VM शेठ हे आज पूजेला बसणार आहेत आणि त्यांची अजूनपर्यंत आंघोळ नाही आहे. भटजी याची तयारी झाली तरी यांची आंघोळ अजून झालेली नाही आहे. असं वाटतं आता मलाच बसावं लागणार आहे पूजेला. तर अरे काय म्हणतो, भटजी काका आता आले आणि पूजेची तयारी सुरू झाली. चला दाखवू पूजेची तयारी कशी चालू आहे ती. चला जाऊन आता पहिले आपण बघूया पूजेची काय काय तयारी झाली ती. बोल कुठे पूजाला? कोणाला पूजाला? तुला पूजाला? ही कोण आहे रे? कोण आहे गई? कोण आहे? हाय कर, हाय कर तिकडे, हाय कर. हाय हाय. चला आता आपण जाऊया भटजी काका काय तयारी करतात ते बघायला. दाखव आमची शेफ मामी. कुठला? पूजा चालू आहे घरी आणि आपण तेवढ्यात पेट्रोल टाकून येऊ, कारण की आपल्याला दुपारी निघायचं आहे घरी जायला. तो पेट्रोल टाकणं गरजेचं आहे आणि काहीच नाही पेट्रोल गाडीत. तो आता पेट्रोल टाकू आणि मग आपण जाऊया घरी. तो मित्रांनो पेट्रोल वगैरे टाकून झालं आणि घरून फोन आले आरतीसाठी. म्हणजे पूजा पण झालेली आहे. मग आता जाऊन आरती करूया पटापट, जेवू आणि मग निघू आपण ठाण्याला जायला, कारण की कोमलला पण नाईटला जायचं. तो चला पटापट. तो आता जेवायला बसलोय, पटापट जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. तो चला जेवून घेतो पटापट, तुम्ही पण या जेवायला. तर मित्रांनो आत्ताच जस्ट पोचलोय घरी. दुपारी जेवलो पण त्याच्यानंतर काही दाखवलंच नाही मिळालं, कारण की खूप घाई झाली. कारण की कोमलला नाईटला पण जायचं होतं, त्यामुळे काहीच शूट करता आलं किंवा जाताना मला दाखवता पण नाही आलं की बाबा आम्ही निघतोय वगैरे. सो येताना आम्ही 1-1.5 तास लागला यायला. रस्ता तसाच आहे तिकडनं, मतलब म्हणजे यायचा जो रस्ता आहे तो पण सेम कंडिशनमध्येच आहे. म्हणजे काय असा खूप चांगला नव्हता, फक्त एवढंच की ट्रॅफिक नव्हता म्हणून 1-1.5 तासात पोचलो. आणि 1 तास वाजता, कारण की काल जाताना जवळजवळ 2.5 ते 3 तास लागलेले जायला, कारण की खूप ट्रॅफिक होतं. सो आता 1.5 तासात पोचलो आम्ही घरी जस्ट. सो मित्रांनो तुम्हाला माझ्या मामाकडच्या गणपती सत्यनारायणची पूजाची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवर नवीन असाल तर ते लाल कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका, लिंक शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज जात आहेत, पण जे व्ह्युअर्स आहेत
ते सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा, त्याचे तुम्हाला कोणतेच चार्जेस नाही लागणार आहेत. सो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. चला.